दुःखाच्या वाटेवर जगण्याची ही धावाधाव. असू देत वाटेवरती काटे चाल जपून तू. श्रमावीण काही ना होणे देवाचे नाव जपून तू. जा समोरा परिस्थितीला निर्धास्त मने हसून तू. याला जीवन ऐसे ना मित्रा ह्याला जीवन ऐसे ना. याला जीवन ऐसे ना मित्रा याला जीवन ऐसे ना. नमस्कार, मी आदेश वडावकर तुमच्या नवीन कथेत स्वागत करतो. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे त्याग. त्याग हे अनेक प्रकारचे असतात. मैत्रीचे त्याग, प्रेमाचा त्याग, धनदौलतीचा त्याग आणि नात्यांचा त्याग. त्याग हा कुणी कुणासाठी करत नसतो. त्यासाठी प्रेमाची भावना असावी लागते, आपुलकी असावी लागते, परस्परांमधील प्रेम भावना असावी लागते, तेव्हाच त्याग करता येतो. आज आपण या कथेत पाहणार आहोत की त्याग कोण करतंय आणि स्वार्थीपणा कोण करतंय. नचिकेत, काय बाहेर जायची तयारी चालली वाटतं. यार तू कसं काय ओळखलंस? हा, तुला कुठे मजा मारायची असेल ना, मजा मारायला बाहेर वगैरे जायचं असेल ना, तर तू सकाळी लवकर उठतोस, ती माहिती मला. माझ्या मनातली गोष्ट तूच बरोबर ओळखतोस. तू काय जादूगार वगैरे आहेस काय? काय मस्करी करतोस का माझी? अरे मस्करी नाही रे, पण मी खरंच मानतो तुला. अरे तू एकटा माणूस किती काय काय कामं करतोस. पप्पांची काळजी घेतोस, ऑफिसचं काम तूच बघतोस, घरचा व्यवहार पण तूच सांभाळतोस. अरे एवढं काम करायला तुला वेळ कसा काय पुरतो रे? खरंच यार, तू ना ग्रेट आहेस. तुझ्यात ना काहीतरी भलतेच गुण आहेत. तुला काय हवंय ना ते सांग मला. हा, तू बहिरा नाहीस हे मला माहिती आहे. तुला काय हवंय ते सांग मला. तू आता बाहेर फिरायला चाललायस ना, तुझ्याकडे पैसे नाहीत मला माहिती आहे. काय करेक्ट ओळखलास नचिकेत. अरे तुझ्या खिशात हात घाल ना. माझा खिसा खरंच सांगतो रिकामी झालाय. अरे मी जर का असा रिकाम्या खिसाने पिकनिकला गेलो तर मित्र काय म्हणतील रे? कैलास पाटलांचा मुलगा आणि नचिकेत पाटलांचा भाऊ एवढा कंगाल. तू ना इमोशनली ब्लॅकमेल करतोस. तुला माहिती आहे पप्पांचं नाव घेतलं की माझं तोंड उघडत नाही. अरे सगळं माहिती आहे ना, मग कशाला वेळ वाया घालवतोस? तर काढ ना पैसे. ऐकणार नाहीस. हा, हे घे. बस. अरे फक्त 3? अरे खर्च किती वाढलाय. अरे मित्र तिकडे मला कापायला बसलेत. अजून दे ना थोडे छोट्या नोटी. ठीक आहे, घे, मजा कर, चल. अरे कसले पैसे देतोस नचिकेत? पप्पा ते माझेच पैसे होते, त्याच्याजवळ ठेवायला दिलेले. हो का? हो. तुझेच पैसे? हो. सौरभ माशे, मला जरा कळेल का हे तुम्ही पैसे कुठून कमवून आणले ते? हो पप्पा, ते कमाईचे नाहीत काही. तुम्ही जी पॉकेट मनी देता ना त्याच्यातलेच उरलेले ठेवायला दिले होते. हवं असेल तर तुम्ही विचारा नचिकेतला. अरे तुझ्या बापा त्याला कशाला सामील करून घेतोयस? एक तर तू खोटं बोल आणि वर त्याला खोटं बोलायला लाव. हो पप्पा, मी खरंच बोलतोय. हे बघ, पुन्हा जर खोटा बोललास ना तर मुस्काटात ठेवून दे ना. सौरभ, नचिकेत तुला नेहमी पैसे देतो, तो त्याच्या पॉकेट मनी मधले देतो, हे तुला ठाऊक आहे का? हो माहिती आहे पप्पा. आणि एक दिवस सगळेच पैसे मी परत करणार आहे त्याला. कधी देणार आहेस पैसे? एक तर नोकरी करत नाहीस, वरती पैसे उडवण्यात एक नंबर. नाही म्हणजे मी वेगळं काही कर असं म्हणत नाहीये तुला. अरे कमीत कमी माझ्या बिझनेसमध्ये हातभार तर लाव. नचिकेत आहे म्हणून बरं आहे, माझ्या बिझनेसमध्ये रेता तिरपीट उडाली असती. अहो पप्पा, मला पिकनिक वरून येऊ तरी दे, नंतर करेन मी तुमची कंपनी जॉईन.
तुम्ही कशाला तुमचा उगाच बीपी वाढवताय? बघ बघ कसा बोलतोय तो. ए तू निघ इथून, चल निघ इथून. हो, थँक्यू पप्पा. थँक्यू नचिकेत. अरे तू काय असतोयस आणि तू पण ही गोष्ट चेष्टेवारी नेतोयस? पप्पा अहो तो पिकनिकला जातोय ना, त्याला मजा करू द्या ना त्याला. आणि चला आपल्याला ऑफिसला उशीर होतोय, चला. अरे हो, एक मिनिट, मी आज जाऊन माझी पर्स घेऊन आलो. चालेल. हा बोल. हा अगं एवढ्या सकाळी सकाळी फोन केलंस, संध्याकाळी फोन करू नकोस. काय रे, कुणाचा आहे फोन? हा पप्पा तो पार्टीचा फोन होता. अच्छा अच्छा, पार्टीचा फोन आहे का? हा कशी आहे रे पार्टी? पप्पा चांगली पार्टी आहे. म्हणजे विश्वासातली आहे ना? हा विश्वासातली पार्टी बाबा. मग कधी भेटवतोस तुझ्या त्या कार्टीला? नाही म्हणजे पार्टीला रे. पप्पा सगळं फायनल झालं ना की मग भेटतो. चल झाला तयार? हो बाबा. चल निघूया. हा चल. मित्रायाला जीवन ऐसे ना, मित्रायाला जीवन ऐसे ना. नाही नाही, आपण एक काम करूया, उद्या ऑफिसला आल्यावरती बोलूया. ओके? हां चल बाय. अरे किती वेळ झाला याला तर एक तर नोकऱ्याच्या आजची कॉफी आवडत नाही, नुसतं तो घासून घासून बनवणार बस. अरे नचिकेत, अरे किती वेळ लागणार आहे तुला कॉफी बनवायला? पप्पा झाली, बनवली मी कॉफी. अरे ये लवकर. आलोच. अरे कॉफी बनवायला एवढा वेळ तुला? ही घ्या तुमच्यासाठी स्पेशल कॉफी. नचिकेत, सौरभ अजून आलेला नाही. हल्ली त्याला घरी यायला खूप उशीर होतोय आणि या आठवड्यात तर फारच. अहो बाबा कशाला चिंता करताय, तो आता का लहान राहिलाय का? म्हणूनच काळजी वाटते रे. तू आणि तो एकाच वयाचे, पण तू कसा अगदी समजूतदार आहेस, पण तो अगदी उधळा झालाय. मला तर वाटतं तो वाईट संगतीने बरं चाललाय. पप्पा तो थोडा चंचल आहे, उथळ आहे, पण तो वाईट मार्गाला लागेल असं मला वाटत नाही, कारण आमच्या दोघांवर तुमचे संस्कार आहेत. तरी काळजीच वाटते मला. थांब, मी त्याला फोन करतो. त्या मुलाला आता काय समजवणार ना तेच काय कळत नाही. हा सौरभ. हॅलो. अरे कुठे आहेस तू? हा काय इथेच आहे. अरे इथे म्हणजे कुठे? इथे म्हणजे इथेच आहे. अरे नक्की इथे म्हणजे कुठे? हा काय इथेच आहे. अरे काय सौरभ? हा सॉरी पप्पा. सॉरी काय? किती वेळ झाला आम्ही दोघं तुझी वाट बघतोय. सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला. थोडा उशीर झाला? तुला नेहमीच उशीर होतोय रे, आणि या आठवड्यात तर फारच. अरे मला एक सांग, नक्की तुझे बाहेर काय उद्योग चाललेले असतात रे? पप्पा मी ते तुम्हाला नाही सांगणार, मी ते नचिकेतलाच सांगणार आहे. बरोबर आहे, तू नचिकेतलाच सांगणार, कारण नचिकेत ढाल आहे ना तुझी. तुझ्यावरती काही वाढ झाले की तो झेलणार. पप्पा तुम्हाला नचिकेतची दया येते ना, मग एक काम करा, तुम्ही माझ्यावर तुमच्या शब्दांचा वार करत जाऊ नका, त्याने नचिकेतच घायाळ होतो. तुम्ही असं करा, तुम्ही कोणालाच काही बोलू नका, त्याने कोणाला वाईटही वाटणार नाही, कोण घायाळही होणार नाही, आणि तुमचे अमूल्य शब्द वायाही जाणार नाही. हे बघ सौरभ, तुझा छचोरपणा बंद कर आता. खूप तुझं ऐकून घेतलं आणि सहनही केलं, आता नाही करणार. यापुढे तुला माझ्या कामामध्ये मदत करावी लागेल. उन्हाळगिरी बंद. मी सगळं बंद करतोय पप्पा, पण आता नाही. हो आता कुठे माझ्या जीवनाला बहर आलाय. अरे कसला बहर घेऊन बसलायस? नचिकेतकडे बघ ना, करतोय ना माझ्या कामात मदत. गेलाय का वावत कुठे? ते काही नाही, उद्यापासून ऑफिसमध्ये माझ्या कामात मदत करायची. तो होणार नाहीयेस ना, तोपर्यंत मी अन्नाच्या कणाला सुद्धा स्पर्श करणार नाहीये. टेन्शन घेऊ नकोस
पप्पांना मी समजावतो आणि त्यांचं जेवणाचं ताट घेऊन त्यांच्या रूममध्ये जा. आणि हो, तू काय सांगणार होतास मला? अरे हो यार, सांगायचंच विसरून गेलो. अरे यार, आज मी चक्क एका मुलीच्याच प्रेमात पडलो यार. काय? हा मग. अरे अभिनंदन. अरे अभिनंदन काय करतोस? खरं म्हणशील तर तू माझं मार्गदर्शन केलं पाहिजे. अरे मी माझ्या मार्गदर्शनाची काय गरज आहे तुला? अरे हे माझं पहिलंच प्रेम आहे यार. मुलीशी काय बोलायचं, कसं बोलायचं यातलं मला काहीच कळत नाही. म्हणून तर मला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. अरे वेड आहेस का तू? प्रेमामध्ये कुणाच्याही मार्गदर्शनाची गरज नसते, सगळं काही आपोआप होत असतं. अरे तुला सांगितलं ना, त्या मुलीशी बोलायला मला काहीच डॅरिंग होत नाहीये. तू त्या मुलीला भेट आणि तिला सांग की मी तिच्यावरती प्रेम करतो म्हणून. बस एवढंच कर. हे बघ, आपण स्वतः जाऊन तिला सांगायचं असतं सगळं. अरे पण माझ्यात डॅरिंग नाहीये यार. बरं सांग, ती मुलगी कोण आहे? मी मदत करतो तुला. अरे मागे मी पिकनिकला गेलो नव्हतो, तिथेच ती स्पॉटला मला भेटली आणि तिथेच मी तिला ओळखायला लागलो. बस एवढंच. फक्त ती दिसली होती म्हणजे तू तिला ओळखत नाहीस? अरे आमचं बोलणंच झालं नाही ना. अरे तिचं नाव तरी माहिती की नाही तुला? माहित नाही. ती कुठं राहते? मी तिच्याशी बोललो पण नाही, तिला काय पत्ता पण नाही विचारला यार. अरे तिचं नाव माहिती नाही, पत्ता माहिती नाही, मग तिला शोधायचं तरी कसं? ते जाऊ दे, माझं त्या मुलीवर प्रेम बसलंय. आता कसंही करून मला ती मुलगी हवी आहे. अरे त्या मुलीशी जर का माझं लग्न झालं नाही तर माझं जीवन वाळवंटाचं होईल रे. ए रोमिओ, ही डायलॉग बाजी बंद करा. चल जेवण घेऊया आधी. पण तू आधी मला सांग, माझं काम तू नक्की करशील ना? हो नक्की. थँक्यू नचिकेत. आय लव्ह यू यार. चल येतो मी. मला आय लव्ह यू म्हणतो आणि मुलीला आय लव्ह यू म्हणायची याच्यामध्ये हिंमत नाही. कुठे राहिला हा? किती वेळ झालाय, पाऊस पण पडतोय. नचिकेत. अरे बापरे, मॅडम रुसल्यात वाटतं. सॉरी, माफ कर मला. नचिकेत, सॉरी बोलण्याने जर का सगळं चालतं ना तर ही दुनिया बदलली असती. व्हॉट यू मीन बाय सॉरी? किती वेळ वाट बघते मी तुझी इथे, कंटाळा आलाय मला. अगं खूप कामं असतात ग. काम 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 अनिकेत, किती वेळ काम? तुला माहितीये आज आपण किती 8 दिवसानंतर भेटतोय. 8 दिवसानंतर. ऍटलीस्ट आजच्या दिवशी तरी कामाला आराम दिला असता. अगं तुला माहिती नाही ऑफिसमध्ये किती कामं असतात. आता सुद्धा मी पप्पांना खोटं बोलून आलोय. मी बघ पप्पांना तुझ्यासाठी खोटं बोललोय. त्यांना सांगितलं की मी मीटिंगमध्ये आहे. खोटं बोलण्याने कोणाचं नुकसान होत नाही ना, मग खोटं बोलणं माफ आहे. खोटं बोलणं माफ आहे ना, मग आता मला माफ कर की. नचिकेत. अगं आई कशी आहे? आई एकदम फर्स्ट क्लास आहे. तुझी आठवण काढत असते एकसारखी. काय बाई, कुठे आहे नचिकेत? किती दिवस झाले. कधी येणार तू? पप्पांची तब्येत ठीक नसते ना, त्याच्यामुळे सतत त्यांच्या सोबत राहावं लागतं. का सौरभ ध्यान देत नाही तुझ्या उद्योगात? अजिबात नाही. तो मस्त कलंदर सारखा जगतोय, काही काम करत नाही. हा पण त्याने आता एक काम केलंय. काय? कसलं काम? तो एका मुलीच्या प्रेमात पडलाय. हो का? तुझ्या पप्पांना माहितीये का? नाही ग, त्याने आधी मला सांगितलंय. काय बोलतोस? म्हणजे पप्पांपेक्षा तुला जास्त मान आहे? तसं नाही, एकतर तो काय कामधंदा करत नाही ना, आणि वरून मुलीच्या प्रेमात पडलाय, त्याच्यामुळे पप्पा त्याच्यावर रागावतील ना. कारण पप्पांना असं वाटतंय ना की तो स्वतःलाच नाही सांभाळू शकत, तर त्या मुलीकडे काय लक्ष देणार तो. एवढा वाया गेलाय का सौरभ? अगं नाही ग, सौरभ खूप चांगला मुलगा आहे. तो त्याच्या मनातली प्रत्येक गोष्ट मला सांगतो. अच्छा, तर त्या मुलीबद्दल पण तुलाच सांगितलं का पहिल्या त्याने? हो, आणि मला त्याने एक कामगिरी सोपवली. त्या मुलीबरोबर त्याचं जुळवून द्यायचंय. मग तुला पाहिजे असेल तर ते काम मी करते. सोपं आहे अगदी. तू मला सांग ती काय करते, तिचं नाव काय, ती कुठे आहे, ते सगळं सांगून टाक, मी शोधते. अगं त्या मुलीचं नाव गाव पत्ता काही माहिती नाहीये. अरे वा, अशा मुलीला शोधणं म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं आहे. एक काम कर, सौरभ आणि माझी भेट करून दे. मग सौरभ आणि मी आम्ही दोघंही शोधून काढू तिला. मी आत्ताच तुझी कोणाशी ओळख करून देणार नाही. ज्यावेळेस आपलं लग्न ठरेल ना, त्यावेळेस मी तुझी पप्पांशी आणि सौरभशीही ओळख करून देईन. अच्छा अच्छा,
ऐक, माझी आई खूप सिरियस आहे. एकसारखी विचारत असते आपल्याबद्दल. बोलते की लोकांमध्ये खूप वार्ताहर होतोय आपल्याबद्दल. नॉट गुड हा नचिकेत. बोल, आपलं लग्न कधी होणार? मी आणखीन नाही थांबू शकत. तू तुझ्या आईला सांगितलंस ना सगळं? नाही, मी अजूनपर्यंत आईला काहीच नाही सांगितलंय, पण मी आरामात सांगेन तिला. हे बघ, मला तुझ्या आईला अंधारात ठेवायचं नाहीये. ठीक आहे, सांगते मी, सांगेन, बोलीन मी तिच्याशी. मग मी लवकरच तुझ्या आईला भेटेन. चल चल जाऊया, पाऊस पण पडतोय खूप. मित्रायाला जीवन ऐसे म्हणा, मित्रायाला जीवन ऐसे म्हणा. आपण आता कैलास आणि नचिकेत यांच्यातलं नातं पाहिलंच. कैलासला सौरभ बद्दल राग असा नाहीये, पण त्यांनी काहीतरी करावं असं त्यांना सारखं वाटत असतं. त्या दिवशी सौरभने एका मुलीला पाहिलं आणि तो तिच्या प्रेमातच पडला. तिचं नाव नाही माहिती, पत्ता नाही माहिती. हे गंमतच आहे ना. असो, मला प्रश्न पडलाय तो नचिकेतचा. नचिकेतने रीनाला असं का सांगितलं की तू तुझ्या आईला माझ्याबद्दल खरं खरं सांगून टाक, मला कोणालाही अंधारात ठेवायचं नाही. हे कसलं गुपित आहे? काय कळेनासच आहे. पाहूया काय आहे ते गुपित. नचिकेत, चल चल चल, आपल्याला निघायचं आहे. तुर्तास हे काम बाजूला ठेव. काय, कुठे निघायचंय? अरे, आपल्याला नेहरू गार्डनच्या सगळ्या एरिया पालथ्या घालायच्या आहेत. माझ्या नशिबाची चावी तिकडेच कुठेतरी आहे. अरे काय बोलतोस, हे नशिबाची चावी वगैरे? हा, अरे, तुला त्या दिवशीच नाही का सांगितलं की एक मुलगी होती, मला पिकनिकला भेटली होती. तिला मी आताच तिकडेच पाहिलोय. अरे मग ती तुला दिसली ना, मग तिचा नंबर वगैरे घ्यायचा ना. अरे, मी गाडीत होतो. गाडी पार्क करता करता ती कुठे गायब झाली मलाच नाही माहित. आता यानंतर ती दिसली ना, तिचा नंबर घे, म्हणजे आपल्याला पुढे काय करता येईल हे लक्षात येईल. अरे, पुढचं पुढे बघू दे. तू चल आता, निघ माझ्यासोबत. अरे ऐक तरी, असं काय करतोस वेड्यासारखं? ते जाऊ दे ना, तू चल माझ्यासोबत. आपल्याला तिला शोधायचंय, तू ये. अरे काम टाकून तुझ्यासोबत फिरायला माझ्याकडे वेळ नाही. सौरभ, तू कुठे गेला होतास? मी ऑफिसला गेलेलो. अरे वा. अरे आज शनिवार, अर्धा दिवस. आम्ही इथे घरी आलो आणि तू ऑफिसला जाऊन काय केलंस? मला माहित नव्हतं आज शनिवार आहे तो. अरे हो, छान छान. म्हणजे एकंदरीत तू कामात लक्ष घालायला सुरुवात केली आहेस. गुड, व्हेरी गुड. सौरभ, आमच्याकडे ना एक पद्धत आहे. म्हणजे कसं, काम शिकताना किंवा शिकल्यानंतर आम्ही सरळ बाजूनी कधी जातच नाही ना. काय नचिकेत? कसं काय? कसं म्हणजे, हे बघ ना, आज शनिवार, अर्धा दिवस, तुला माहिती आहे तरी तू ऑफिसला गेलास. नाही, असू दे, कामात लक्ष घालतो हे चांगलं आहे. बरं नचिकेत, त्या रिगल कंपनीच्या ऑर्डरचं काय झालं ते लक्ष ठेव जरा व्यवस्थित. हां, ती पूर्ण करायची आहे. हां, मी जरा बाहेर जाऊन एका क्लायंटला भेटून येतो. कॅरी ऑन. बघ, तुझी चोरी पकडली गेली ना. ते जाऊ दे ना, तू माझ्यासोबत निघतोयस की नाही तिला शोधायला? म्हणजे माझी ही कामं सोडून मी तुझ्यासोबत येऊ का? अच्छा, म्हणजे माझ्या प्रेमापेक्षा तुझी ही कामं जास्त महत्वाची आहेत. चल, मी एकटाच जाऊन त्या गार्डन मध्ये रात्रंदिवस बसणार. समोर आली ना की मग रडत येशील माझ्याकडे. हस 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 तू. पण माझी अवस्था जेव्हा मजनूची होईल ना, तेव्हा तुमची रडण्याची पाळी येईल. बघा तुम्ही. हा, मला त्या मुलीचं नाव समजलं. काय? त्या मुलीचं नाव ना लैला असावं, कारण तू मजनू आहेस ना. चल जाऊ दे, बघून घेईन मी तुला एक दिवस. हा, बोल रे ना. बोल काय बोल. किती वेळपासून फोन लावते मी तुला. स्विच ऑफ करून ठेवलायस काय? अगं, फोन स्विच ऑन करायची आठवण नव्हती मला. नचिकेत, तुला उद्या माझ्या घरी यायचंय. आता तू मला कोणत्याही कामाचं निमित्त सांगू नकोस. आई खूप बडबडलीये मला आणि तातडीने मला सांगितलंय की तुला उद्या माझ्या घरी यायचं आहे म्हणजे आहे. आणि जर का तू नाही आलास ना, तर मग बघ. नाहीतर मग मी तुझ्या घरी येऊन तुझ्या पप्पांच्या समोर उभी राहून सगळं खरं खरं सांगून टाकी ना. काय सांगणार आहेस तू पप्पांना? हेच
की मी आणि तू आणि मी आपण एक दुसऱ्याशी खूप प्रेम करतो आणि आपण लग्न करणार आहोत. हे मी सगळं स्पष्ट सांगणार आहे तुझ्या वडिलांना. बघ. मग एक काम कर, आता तू ना लगेच आमच्या घरी ये. मी तुला पप्पांशी भेट घालून देतो. ओके? शी काहीतरीच काय. तुला वाटते का मी असं कधी तुझ्या बरोबर करणार नाही. मी फक्त तुझी गंमत करत होती. ओके? अगं मी सुद्धा गंमतच करत होतो. अच्छा ओके बाय. ओके बाय. चल. नचिकेतला आणि रीनाला त्यांचं लग्न होईल? सौरभला त्याच्या प्रेमाची मुलगी मिळेल? ही सगळे प्रश्न आहेत ना, ते पुढच्या भागातच मिळतील. तोपर्यंत मला रजा द्या. प्रेमाचा रड गाणं राईट, पण मला तुझ्यासारखं प्रेम करणारं कोणीच नाही भेटणार. तू केलंस ते काय केलंस? प्रेम केलं ना माझ्या बरोबर? मी प्रेम नाही केलं तुझ्यासोबत, मी टाइमपास केला. टाइमपास. टाइमपास? बघ, आता मी तुला माझं खरं रूप दाखवतो. मला आयुष्यामध्ये खूप पैसा कमवायचा आहे, खूप मोठा माणूस व्हायचा आहे. आणि तुझ्याशी लग्न करून काय मिळणार आहे मला? एका श्रीमंत बापाच्या मुलीशी लग्न केलं. आता कुठे माझ्या जीवनाला बहर आलाय? अरे कसला बहर घेऊन बसलायस? नचिकेतकडे बघ ना, करतोय ना माझ्या कामात मदत. नमस्कार. त्याग या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी आपण फार उत्सुक असाल. आपण मागच्या भागात पाहिलं, मागच्या भागाच्या शेवटी अनेक प्रश्नांनी आपल्याला वेडावून सोडलं होतं. हा, पण त्यापूर्वी मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. ते म्हणजे नचिकेत आणि रीनाच्या प्रेमाबद्दल. त्यांच्या प्रेमाला यश मिळेल का? कारण रीना आता नचिकेतच्या घरी जायला निघाली आहे. रीना आता नचिकेतच्या घरी जायला निघाली आहे. मग आता पुढे काय होणार ते आपल्याला कळेलच. काय नचिकेत, एवढं अस्वस्थ काय आहेस? तब्येत ठीक आहे ना तुझी? मी अस्वस्थ? अरे मी मजेत आहे. अरे मग काय, सारखं घड्याळ काय बघतोस, फेऱ्या काय मारतोस? खरं सांग बाबा, काय मामला आहे तो? नाही सांगणार. का नाही सांगणार? आता जर मी सांगितलं ना तर मग मजा नाही येणार रे. हे बघ नचिकेत, माझ्यापासून कुठलंही गुपित लपू नकोस, कळलं का? नाही, मी नाही सांगणार. काय रे, काय गप्पा चालल्यात भावामध्ये? म्हणजे मला पण तुमच्यामध्ये सामील करून घ्या ना. ओ पप्पा, नचिकेतच्या मनात भलतंच काहीतरी चालू आहे. नाही, थोडा गोंधळलेला दिसतोय, पण चेहऱ्यावरती बघा आनंद पण दिसतोय. तो जरूर आपल्यापासून काहीतरी दडवत असणार. काय रे, काय लपवतोस आमच्यापासून? काही सिक्रेट आहे का? म्हणजे आम्हाला सांगण्यासारखं नाही आहे का काही? हो पप्पा, तुमच्यापासून मी काय लपवणार आहे? आणि तुमच्या पसंतीवर तर सगळं अवलंबून आहे. म्हणजे आपल्याकडे कोणी येणार आहे की काय? हो, रीना येणार आहे, खास तुम्हाला भेटायला, तुमचा आशीर्वाद घ्यायला. म्हणजे काय, तू कुठे जमवलंस की काय? अरे वा, तू माझ्या आधीच बाजी मारलीस. ती आली वाटतं. ओ आत या, दरवाजा उघडाच आहे आणि तुमचं स्वागत देखील आहे. येणार रीना, हे माझे पप्पा. ओ नमस्कार काका. नमस्कार. आणि हा माझा भाऊ सौरभ. हॅलो. अरे उभी का, बस ना. नचिकेत, हीच ती मुलगी जी मला पिकनिक स्पॉटला भेटलेली. हाय, ओळखलात मला? तुम्ही पिंक कलरचा पंजाबी ड्रेस घातला होता. गर्दीत एकाचा तुम्हाला धक्का लागला आणि तुम्ही पडता पडता सावरलेलात. मी माथेरानला गेलेली तेव्हाच बोलतायत का तुम्ही? येस, अगदी करेक्ट. मी तुम्हाला तिकडेच पाहिलं होतं. नचिकेत, थँक्स यार, तू माझ्या आवडत्या मुलीला शोधून काढलंस.
अरे काय चाललंय काय? हा पप्पा आज मी जाम खुश आहे. ज्या दिवशी हिला मी माथेरानला पाहिलं ना त्याच दिवशी मी हिच्या प्रेमात पडलो. मी नचिकेतला रीनाबद्दल बोललो होतो आणि बघा ना, नचिकेतने हिचा नाव पत्ता काही नसताना हिला माझ्यासाठी इथं शोधून आणली. पाहिलंस तुझ्या भावाचं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते. नचिकेत, हे काय चाललंय? हा काय बोलतोय? अगं खरं तेच बोलतोय. याचं तुझ्यावरती प्रेम आहे. तू ना याला खूप आवडतेस. बघ तू आलीस ना तर याच्या चेहऱ्यावरती कसा आनंद झालाय बघ. आणि तुलाही आवडतंय? हो मलाही आनंद झालाय, कारण माझ्या भावाचा आनंद तोच माझा आनंद आहे. पप्पा मी खास तुम्हाला भेटवण्यासाठी तिला इथे घेऊन आलोय. तुम्हाला ही मुलगी सौरभसाठी पसंत आहे ना? अरे एवढ्या चांगल्या मुलीला कोण नापसंत करेल? काय सौरभ? बाबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं नाही आहे. नाही, या दोघांशी तुम्ही काही बोलू नका. लवकरात लवकर यांचं लग्न लावून द्या. नचिकेत, मी जाते. काय रे, ही अशी पटकन का निघून गेली? हो पप्पा, लग्नाचा विषय काढल्यावर कुठलीही मुलगी लाजतेच ना. हा आणि बघा हा सुद्धा लाजतोय. काय रे लबाडा, आता लाजतोयस का? अरे तुला भोवल्यावरती उभं राहायचंय. हे बघ मी तुझं लग्न लावून देईन, पण एका अटीवर. माझ्या बिझनेसमध्ये लक्ष घालणार असेल तर. पप्पा आता तुम्ही सांगाल ते काम मी करेन. आपण उद्यापासून. आज मला खूप एन्जॉय करायचंय. ही आनंदाची बातमी मी माझ्या मित्रांना देऊन येतो. चल बाय नचिकेत. बाय. नचिकेत, आता रीनाच्या घरी जाऊन रीतसर मागणी घालायला हवी. मी भटजीला फोन करतो आणि एक चांगला मुहूर्त काढून त्या मुहूर्तावरती आपण बार उडवून देऊ. चल कामाला लागूया. मित्रायाला जीवन ऐसे ना, मित्रायाला जीवन ऐसे ना. अगं तू अशी गप्पा का बसलीस? काहीतरी बोल ना. माझा विश्वासघात केलायस. मी तुझा विश्वासघात केला हे मला मान्य आहे, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता ग. पर्याय नव्हता? व्हॉट डू यू मीन पर्याय नव्हता? ज्या मार्गावर तू चाललायस ना, मी त्या मार्गावर कधीच चालणार नाही. मी तुझ्यावर प्रेम केलं आहे, प्रेम. आणि मी फक्त तुझीच होणार. हे बघ सौरभ आहे ना, माझा भाऊ आहे. रक्ताचा नसला तरी तो माझा भाऊ आहे. म्हणून तो ठरवेल तसं वागायचं का आपण? अगं सौरभ प्रेम करतो तुझ्यावर. तू नाही म्हणालीस ना तर त्याचं मन दुखावेल. आणि मी हो म्हणाले तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तू दुःखी आयुष्य जगू शकशील का रे? सौरभच्या लहरीला का आपण बळी पडायचं का? मी सांगितलं ना तुला, सौरभ तुझ्यावर प्रेम करतोय. हे कसलं प्रेम? त्याला मी कुठे दिसते काय? त्याला मी आवडते काय? मला त्याच्याशी प्रेम नाहीये. मी कसं समजू त्याला? त्याचं माझ्यावर प्रेम कधी झालं? त्याला मला भेटायचं काय? नाही माहित मला. माझं प्रेम असं नाही होऊ शकत. रीना, माझे आई वडील कोण हे मला माहिती नव्हतं. मला मंदिराच्या पायऱ्यावरती कोणीतरी टाकून गेलं होतं जेव्हा मी लहान होतो. तेव्हा मला कैलाश पाटलांनी उचलून आपल्या छातीला लावलं आणि त्याने जर मला तेव्हा उचलून नेलं असतं तर मी तिथेच तडपडत मेलो असतो. त्यांनी मला शिकवलं, मोठं केलं, नाव दिलं आणि मी त्यांच्यासाठी एवढं पण नाही करू शकत. तुला पप्पांचं ऋण फेडायचं आहे ना, मग माझा जीव माग, खुशीने देईन, पण माझ्या प्रेमाचा असा खेळ नको मांडूस. काय ग? प्रेम प्रेम प्रेम. एका श्रीमंत बापाच्या मुलाचा तुझ्यावर जीव जडलाय. अगं त्याच्याशी लग्न करशील ना, राणी बनून राहशील. राणी राणी. आणि तिथे जे मला प्रेम पाहिजे ते मिळेल तिथे. पुन्हा प्रेमाचं रडगाणं. प्रेमाचा रड गाणं, राईट. पण मला तुझ्यासारखं प्रेम करणारं कोणीच नाही भेटणार. तू केलंस ते काय केलंस? प्रेम केलं ना माझ्या बरोबर? मी प्रेम नाही केलं तुझ्यासोबत. मी टाइमपास केला. टाइमपास. टाइमपास? बघ आता मी तुला माझं खरं रूप दाखवतो. कैलाश पाटलाचा गुलाम म्हणून मला नाही जगायचं. मला आयुष्यामध्ये खूप पैसा कमवायचा आहे, खूप मोठा माणूस व्हायचा आहे. आणि तुझ्याशी लग्न करून काय मिळणार आहे मला?
एका श्रीमंत बापाच्या मुलीशी लग्न केलं तर माझी लाईफ बनेल. नाही, मला तुझ्याशी लग्न नाही करायचं. हो, खरं बोलतोयस तू. अगं म्हणूनच म्हणतोय सौरभशी लग्न कर, सुखी होशील तू. नचिकेत, तू ऑफिस मधली कामं घरी कशी काय करतोस रे? मी जर का असं तुझ्यासारखं करायला गेलो ना तर माझ्या डोक्याला ताप होईल. जमेल तुला सगळं. नचिकेत, अरे बऱ्याच दिवसापासून पाहतोय तू नर्वस दिसतोयस. तुझं कामात लक्ष नाहीये, त्यामुळे बऱ्याच चुका करायला लागल्यास. मला ना एक डोक्यात कल्पना आली. तुला तर माहिती आहे की आपण दिल्लीला नवीन काम चालू करतोय, त्याचं ऑफिस दिल्लीला टाकलंय आणि ते तू सांभाळावंस असं मला वाटतंय. काय सौरभ? वा पप्पा, मस्त आयडिया आहे. मी पण जाईन नचिकेत सोबत दिल्लीला. नाही 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 नाही, तू कुठे जायचं नाहीयेस. तू इथेच थांबायचं आहेस माझ्यासोबत. एकटा नचिकेत जाणार आहे, कदाचित कायमचा. काय कायमचा? हो हो पप्पा, पण माझ्या लग्नाची अरेंजमेंट त्यालाच तर करायची आहे. अरे तुझ्या लग्नाच्या आधी 2 दिवस येईन ना मी इथे. हा, अरे वा, 2 दिवस अगोदर यायला तू काय घरचा पाहुणा लागून गेलास काय? पप्पा, मला तुमचा हा निर्णय अजिबात पटलेला नाही. जर का नचिकेत दिल्लीला जात असणार कायमचा तर मी पण जाणार आहे त्याच्यासोबत राहायला. ठीक आहे, आपण या विषयावरती नंतर बोलूया. बरं नचिकेत, कामात जरा लक्ष ठेव. आणि हे बघ, तुझा काही प्रॉब्लेम असेल ना तर बोल माझ्याशी. ओके? तर नचिकेत, मी पण जाऊन जरा आराम करतो. अरे थांब, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. प्लीज थांब ना थोडा वेळ. नचिकेत, आज मला जरा तू अपसेटच वाटतोय, कारण की आजपर्यंत तू प्लीज हा शब्द वापरलाच नव्हतास. मला आज तुझ्याशी बोलावंच लागणार. चल बोल. मी काय म्हणतो की दिल्लीला माझं जाणं खूप महत्वाचं आहे. अरे आपला बिझनेस सांभाळणारं तिथं कोणीतरी पाहिजे ना. तसं नाही रे, बिझनेसचा विचार केला तर ते ठीक आहे, पण तू आजपर्यंत बिझनेस आणि आपलं नातं हे कधीच मिक्स केलं नव्हतं. ज्या अर्थी तू दिल्लीला जायचं म्हणतोयस त्या अर्थी तुला नक्कीच माझं लग्न ठरलंय हे पटलेलं दिसत नाही. तुझं लग्न होतंय याचा मला आनंद होत नाही असं म्हणायचं का तुला? नेहमीप्रमाणे तू माझ्या मनातलं ओळखलं. तुला माझ्या लग्नाचा आनंद झालेला दिसत नाही. हे बघ नचिकेत, जे तुझ्या मनात असेल ते स्पष्टपणे बोलून टाक. अरे तसं जर असतं ना तर मी तुझं लग्न मोडलं असतं. आणि काय? अरे बोल ना, का थांबलास? अरे बोल. अरे काय बोलू मी आता? माझ्या भावाला माझ्यावरती संशय येतोय. माझ्या प्रामाणिकपणावरती संशय घेतोस तू. तू जे काही म्हणतोयस तसं काही मला वाटत नाही, पण ज्या अर्थी तू काहीतरी भलताच वागतोय ना त्याच्यावरती मला संशय येतोय. तुला दुःख होईल असं मला काही करायचं नाही. नाही ना? म्हणजे तू दिल्लीला जात नाहीयेस? नाही जा. प्रॉमिस? प्रॉमिस. थँक्स. नचिकेतच्या मनात आता गोंधळ उडालाय. त्याने आता कोणता निर्णय घ्यावा हे त्याला काही कळेनासच झालंय. रीना जेव्हा नचिकेतला भेटायला घरी आली होती तेव्हा समजलं की हीच मुलगी सौरभच्या मनात भरली. नचिकेतने आता रीनाला विसरायचं ठरवलंय. कैलाशच्या उपकाराची परतफेड तो अशा पद्धतीने करणार आहे हे त्याने मनात आधीच आखलं होतं. त्यासाठी त्याने आपण किती स्वार्थी आहोत हे तिला सारखं भासवत होतं. पण कैलाशच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं. कारण कैलाशला नचिकेतच्या रूम मध्ये रीनाचा फोटो सापडला. त्याला वाटलं काहीतरी गडबड आहे आणि म्हणून त्यांनी रीनाच्या घरी जायचं ठरवलं. आता बघूया आपण पुढे काय होत आहे ते. मित्रायाला जीवन ऐसे मित्रायाला जीवन ऐसे. कसं आहे की रीनाबद्दल आम्ही खूप काही ऐकलंय. ती चांगली मुलगी आहे, म्हणून रिसर माझ्या मुलाकरता तुमच्या मुलीचा हात मागण्यासाठी आला. ते मला माहीतच आहे आणि फोनवर आपलं बोलणं झालंच होतं. कसं आहे, तुमच्या मुलीबद्दल आम्ही सगळी माहिती मिळवली
म्हटलं आमच्या मुलाबद्दल सुद्धा तुम्हाला काहीतरी कळावं म्हणून इथपर्यंत आलो. पण त्याची काही आवश्यकता नाही, कारण माझी रीना तुमच्या घरात जाते हेच खूप आहे मला. रीनाला माझ्या मुलाबरोबर आयुष्य काढायचंय. हो, तिच्या पसंतीचा नापसंतीचा काही विचार करायला हवं की नको? मला माझ्या मुलीची पसंती माहीत आहे आणि ती सौरभला का म्हणून नाकारेल? तुमचा काहीतरी गैरसमज होता. मी रीनाचा हात सौरभसाठी नाही, नचिकेतसाठी मागायला आलोय. पप्पा, हे तुम्ही काय बोलताय? इथं येण्याच्या अगोदर जर तुम्ही मला हे सांगितलं असतं तर मी तर आलोच नसतो. नचिकेत, तू मला हे अधिकाराने विचारतोयस की अधिकाराने सांगतोयस? मला काही सांगण्याचा अधिकारच नाही आहे का? हो पप्पा, मोठेपणा साधायचा अधिकार तुम्ही त्यालाच दिलाय ना. अरे, तो तुझा भाऊ आहे. त्यांनी त्याच्या आयुष्याचा त्याग करून त्यांनी गोष्टी लपवून ठेवल्या. तुझ्यासाठी रीनाचा त्याग केलाय, याची कल्पना आहे तुला? हे बघ नचिकेत, तुझं आयुष्य फक्त तुझंच नाहीये, ते माझं आणि पप्पांचंही आहे. आणि यापुढे तुझ्या आयुष्यातले कुठलेही निर्णय घेताना ते आधी आमचे असेल, मग तुझे असेल. मी चुकलो पप्पा. मी रीनाविषयी तुमच्यापासून लपवायला नको होतं. नचिकेत, कोणत्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे मला चांगलंच कळतं. म्हणून तर रीनाला भेटायला आलोय आपण इथपर्यंत. काय खरं आहे ते आम्हाला कळलंच पाहिजे. रीना, नचिकेत सुद्धा आमच्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय. निदान तू तरी काय ते खरं सांग. नचिकेत सोबत तुझा असलेला फोटो आम्हाला सापडलाय. हे बघ, त्याच्यात आणि तुम्हा दोघांच्यात काही, हे बघ, रडून काही उपयोग होणार नाही. सत्य काय आहे ते आम्हाला कळलंच पाहिजे. पप्पा, आम्ही एक दुसऱ्यांना खूप अगोदरपासून ओळखतो. मी नचिकेतला खूप प्रेम करते आणि तोही मला खूप प्रेम करतो. मग नचिकेतने आमच्यापासून काय लपवून ठेवलं? पप्पा, मला माहिती आहे त्याला सौरभला दुखवायचं नव्हतं. मी खूप प्रेम करते नचिकेतवर, खूप. माझ्या नजरेत त्यांनी वाईट बनायचा खूप प्रयत्न केला. त्यांनी मला सांगितलं की सौरभशीच लग्न कर. अच्छा, म्हणजे नचिकेत इतके दिवस गप्प होता त्याचं कारण आता लक्षात येते. त्यामुळे त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. सौरभ, तुझं काय म्हणणं आहे? अहो, काय म्हणणं आहे म्हणजे काय? या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, म्हणजे यांचं दोघांचं लग्न व्हायलाच हवं. आणि नचिकेतला मी चांगलंच घेणार आहे. अहो, माझ्यासाठी त्याने स्वतःच्या प्रेमाचा त्याग करावा? अरे, त्याचा जीव आहे तुझ्यावरती. रीना आवडली होती ना तुला? मला काय, दर 2 दिवसात नवीन मुलगी आवडेल म्हणून काय नचिकेतने असा निर्णय घ्यावा? पप्पा, तुम्ही नचिकेतला चांगलं खडसवून बोवल्यावर उभं करा. मी पण चांगलंच खडसवतो त्याला. असंच काहीतरी करायला हवं. बरं रीना, मला एक सांग, या लग्नाला तुझ्या आईची संमती आहे ना? हो पप्पा, आहे. रीनाकडून आम्हाला सगळं काही समजलं. सौरभ माझा मुलगा आहे आणि नचिकेतला मी फक्त सांभाळलंय असं तुम्हाला फक्त वाटतंय. पण नचिकेत माझा मुलगा आहे. नचिकेत, अरे तू स्वतःचं प्रेम टाकून माझ्या पदरी आनंद टाकायला गेला होतास रे. हे बघ नचिकेत, तुझा भाऊ एवढा स्वार्थी नाहीयेस. तू माझ्या मनाला ओळखलंच नाही रे. नाही रे, तुमच्या प्रेमामुळे तर हा देह जिवंत आहे. तुमचा मी ऋणी आहे. खबरदार जर पुन्हा असं बोलला असतं. अरे, मी बाप आहे तुमचा आणि तुम्ही दोघंही माझी मुलं आहात. आणि विमलाबाई, तुम्हाला जर श्रीमंत जावई हवं असेल ना, तर मी या माझ्या मुलाच्या नावावरती अर्धी प्रॉपर्टी केली. मग आता द्याल ना तुम्ही तुमच्या मुलीचा हात? मला माफ करा, चुकलंच माझं. नातं खरंच काय असतं हे आज मला कळलं. तुमच्या नात्यातलं प्रेम पाहून मी श्रीमंत पाहत होती, पण गुण नाही पाहिले. मनाचा मोठेपणा नाही पाहिला आणि मुलाचे गुण नाही पाहिलेत. रीना, ये बाळा. रीना? रीनाच्या आई, आज आम्ही फक्त इथे या कारणासाठी आलो की तुम्ही नचिकेत आणि रीनाच्या लग्नाला होकार द्याल. आणि जर का तुम्ही तो नाही दिला तर तुमच्या परवानगीशिवाय मी रीनाला उचलून घेऊन जाईल.
कारण आजपर्यंत नचिकेतने मला न मागता सर्व काही दिलंय आणि मी आज त्याला स्वतः सर्व काही देणार आहे. कमॉन रीना. शेवटी विमलाबाईंनी नचिकेत, सौरभ आणि कैलाश यांच्या नात्यापुढे झुकावंच लागलं. रीना आणि नचिकेत यांच्या प्रेमापुढे विमलाबाईंनी हार खाल्ली. शेवट आनंदी झाला. या कथेतून आपल्याला एक संदेश मिळतो. नाती कशी असतात, प्रेम काय असतं, त्याग काय असतो, स्वार्थ काय असतो. रीनामुळे कैलासजींच्या छोट्याशा कुटुंबात फूट पडू शकली असते, पण कोणी स्वार्थीपणा न केल्यामुळे ही पुनर्बांधणी तिथेच राहिली. शेवट अगदी आनंद झाला. पण किती जरी झालं तरी कैलासजींच्या कुटुंबात फूट पडू शकली नसती, कारण त्यांचं कुटुंब विश्वासाच्या जोरावर अगदी भक्कम आहे. आणि असेच भक्कम नातं प्रत्येक कुटुंबात दिसलं तर कुठेही आपल्याला दुःख सापडणारच नाही. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या भागात. वादळांना पळवून लावतील निश्चल मनींचे भाव. याला जीवन ऐसे नाव. मित्रा ह्याला जीवन ऐसे नाव. याला जीवन